झालीयस तू 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 काय करतेयस? तू इथे काम करत बसशील आणि हे दोघे आपला संसार नव्याने सुरू करतील. नाही नाही, असं बरं होऊन दिली मोना. पण हे दोघं इथं एकत्र राहिले तर जवळ येणारच. मोना, काहीतरी करायला हवं. हॅलो मोना, बोल ग. अहो ताई, तर काय बोलायचं राहिलंय? काय झालं ते बघ, जे काय असेल ना ते स्पष्ट बोल. अहो रुपाली ताई, वंस आणि अर्जुन दादांची लव्ह स्टोरी पुन्हा रंगात आली आहे. म्हणजे अहो, मी मग अशी वंसांच्या खोलीत चहा घेऊन गेले होते आणि अचानक वंस आणि अर्जुन दादा जवळ आलेले दिसले. 7 वर्षात त्यांना इतका वेळ एकत्र कधीच मिळालेला नाहीये. अहो ताई, कळतंय का तुम्हाला? अहो हे बघा, त्यांना असंच एकत्र इतका वेळ मिळत राहिला ना तर ते दोघे कधी एकत्र येतील ते कळणार सुद्धा नाही. अहो रुपाली ताई, तुम्हीच काहीतरी करा ना प्लीज. हा ठीक आहे, बघते. ठेव तू फोन. ठीक आहे. काय करायचं ह्या अपर्णाचं ना? आता फक्त मज्जा बघायची. विना काका, तू नुसते गोळ्या घेऊ नका, जरा हवेत फेरफटका मारत जा. अरे या आजारपणामुळे बंद पडलं, नाहीतर आता मी हळूहळू सुरू करणारच आहे म्हणा. मामनजी, अजून किती दिवस आपण हे सावरून घ्यायचंय मामनजी? काय झालं रुपाली? अहो तुम्हीच बघा ना, अर्जुन भाऊजी अजून घरी आले नाहीत. तर तिकडेच राहणार आहेत आता. अगं कुठलं की लगेच निघून आला असं करता येणार आहे का? येईल थोड्या वेळात. नाही विना काका, किती दिवस समजून घ्यायचं अर्जुनला? मला पटते रुपालीच, अर्जुनशी ना खरंच बोललं पाहिजे. हो मामनजी, तुम्ही तुमच्या भाषेत भाऊजींना सांगा, नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने भाऊजींशी आणि अपर्णाशी बोलायला लागेल. अपर्णाचं एक वेळ ठीक आहे, पण भाऊजींचं आर्याशी असं वागणं मला अजिबात पटत नाही. अरे पण आरच्या काय जाणून बुजून असं वागतो का? विना काका, अर्जुन जाणून बुजून वागत नाहीये, पण आर्याचा आणि त्याचा साखरपुडा झालाय ना, मग अर्जुनने आर्याला वेळ नको का द्यायला? मामनजी, आर्या या घरची होणारी सून आहे आणि तुम्ही विसरताय का हो? भाऊजींचं एकटेपण घालवण्यासाठी, त्यांचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी आपणच त्यांचं लग्न आर्याशी ठरवलं होतं ना. ती बिचारी आर्या, तुम्ही आजारी असताना तुमच्या एका शब्दावर भाऊजींशी लग्न करायला तयार झाली. आता त्यांचं लग्न नीट पार पाडणं ही तुमची जबाबदारी नाही का? पण तुम्ही मात्र भाऊजींना काहीच बोलू नका. आणि विना काका, तुला मुद्दा नीट लक्षात येत नाही या ठिकाणी. कुठला? आता अमोलमुळं ते एकत्र राहत आहेत, पण याआधी त्यांच्यात किती मोठी भांडणं झाली होती हे विसरून चालणार नाही. आणि त्यांच्यात परत भांडणं झाली तर, आणि अमोलसमोरच झाली तर? नाही नाही, असं काय करणार नाहीत ते. मला तर त्या अपर्णावर ना अजिबात विश्वास नाही. आणि साखरपुडा झाल्यावरच हे सगळं कसं सुरू झालं? त्यांची भांडणं झाली होती ना, ती हे सगळं मुद्दाम करते हे लक्षात येत नाही का हो तुमच्या? का तुमचं तिच्यावरचं प्रेम आड येते अजून? अर्जुन चुकतोय या ठिकाणी विना काका. ठीक आहे, मी बोलतो या विषयावर अर्जुनशी. बघूया काय म्हणतोय त्या. बाबा, आपण पुणे फिरायला जाणार होतो, कधी जायचं? अरे बाळा, तू आधी बरा तर हो की नीट. बराच आहे, एकदम स्ट्रॉंग आहे मी. सन ऑफ शहनशाह. अरे सन ऑफ शहनशाह. अरे बाळा, पण शहनशाह पण आजारी असला ना की आधी आराम करतो, असं फिरत नाही बसत. पण अर्जुन, फिरायला जायचं म्हणलं ना की तो ठणठणीत बरा आहे बघ. अजिबात नाही. जोवर मला वाटत नाही ना की तू ठणठणीत बरा आहेस, तोवर तू कुठेही जायचं नाहीये. हा, आणि अमोल, तू सिम्बा आणि तुझे बाबा शहेनशाह असले तरी
तुझी मा बॉस आहे बर का. बरं बाळा तुला आता बरं वाटतंय ना? हो बाबा आता मी एकदम बरा आहे. हा आमचे भाचे सरकार लय दिवस आजारी पडत नाहीत बर का हो. एकदम करेक्ट मामा. बरं बाप्पू मी जरा घरी जाऊन येतो. काल गडबडीत आलो इकडं, घरी नीट सांगता पण आलं नाही. नाही बाबा तू नाही जायचं, तू इथेच बस. अरे बाळा मी अजून नीट आवरलं पण नाही ना, मी आंघोळ पण नाही केली. मी घरी जातो, आवरतो आणि पटकन इकडे येतो. अरे अमोल, तुझा बाबा असा जाईल ना असा परत येईल बघ आवरून. हा अरे बाबा एवढं मोठं घर असतं ना, तिकडे काय जायचं, इथेच आवड ना. अरे बाळा माझी कपडे पण नाहीत ना इकडं, म्हणून मी घरी जातो ना आवरून येतो. दिप्या मामाचे कपडे आहेत ना, ते घालतो. मामाचे कपडे नाही बसणार बाळा मला, मी लगेच येतो आवरून. हा बसतील हो ना मामा, सांग नाही मामा बसतील ना. अरे का नाही बसणार म्हणजे नो फिअर वेन मामा इज हिअर. दाजीबा माझे कपडे बसतील की तुम्हाला? अरे आपे तू सांग ना. तुमच्या दोघांच्या मध्ये मला घेऊ नका. तुम्ही तुमचं तुमचं बघ. अगं तू नाही अर्जुन, अरे हे बघ तू घे आवरून, गडबड करू नको अजिबात. तू नाही ऐकणार तोपर्यंत आप्पी ना नाश्त्याचं बघेल. ठीक आहे. मा तू आज सगळ्यांसाठी तुझ्या आजची फिल्मी बनव. क्या बात आहे, काय बेत सांगितलाय राव तो अमोल. तिथे खरंच तुझ्या हातची फिरणी म्हणजे ना आहा हा लय भारी. हो मा बाबाला पण आवडते तुझ्या आजची फिल्मी. हो ना बाबा. हा हा बाळा. अमोल आजोबा आजोबा. या या बसा की. दीपू पाणी आणखी त्यांच्यात. आजोबा बरं झालं तुम्ही आलात. आज मा सगळ्यांची आवडती फिल्मी करणार आहे. अरे वा. पण अमोल तुझी तब्येत बरी आहे ना? हो आजोबा. बाबा तब्येत कशी आहे आता? बरी आहे. आता सगळे मिळून काळजी घेतात ना, त्यामुळे सुधारणा आहे आपण. बाबा आता तर आजोबा पण आले, आता कुठेच नाही जायचं तू. बर ठीक. बरं तुमचं चालू देत, मी फिरणी करायला घेते. काय पार्टनर, ऐका आठवण. पार्टनर. हा हाय हाय. कसे आहे तुम्ही? मी चांगला आहे, तुम्ही कसे? हा मी एकदम झकास. विनायकराव, तुम्ही भेटला ना आज, आसगावातल्या झाडातल्या सावली खाली बसल्यासारखं वाटलं मला. भारी वाटलं. बरं झालं तुम्ही आला. बरं आलो मी. हा आजोबा तुम्ही कसे आहात? मी एकदम बेस्ट आहे बाळा. आप्या, हा अमोलनं चांगलाच बेत जमवून आणला का आज? हो ना बापू, मला खूप दिवसांपासून दोघांना फिरणी खाऊ घालायची होती. आज करते. कर कर, एवढ्या दिवसांनी आलेत, तोंड गोड करूनच पाठवतात. हो मग बापू हा? घर भरल्यासारखं वाटतंय हो. होय, कर लवकर. हा, आणि मी तुला काही मदत करू का? हो चालते. अर्षा, अमोलची तब्येत बरी आहे की आता? हा हाय ओके आता. मग तू इथं कशाला थांबलाय? अहो कदम बघितलं ना अमोल कसा वागतोय, त्याला सोडून मला जाता येईल का? लहान लेकरू आहे ती हट्ट करणारच की. अरे काय लई चिडली काय काल? मग लगीन मोडायचं तेवढं बाकी होतं. होय. अर्धा साखरपुडा झालाय तुझा तिच्या बरोबर. हा, अरे माझ्या एका शब्दावर लग्न करायला तयार झाली ती. तिचा विचार न करून कसं चालेल बरं? कदम मला कळतंय हो, पण माझा जीव इकडे अडकलाय ना.
अमोलमध्ये. आता बरा आहे ना तो, आणि मी आलोय ना इथं, बघतो मी आज. मग मी काय करायचं म्हणताय तुम्ही? हे बघ, पहिला तू जा आणि तिची माफी माग. मला अजून तिला त्रासात नाही बघायची. हे बघा हे घे. अजून काय पाहिजे? बापू काजू मनुका आणि इलायची. हां तुला असं आनंदी बघून लय भारी वाटतंय बघ. बापू अहो आनंदी राहायला काय निमित्त पाहिजे फक्त. अर्जुन आणि बाबा आज घरी आले, मी खरंच खूप खुश आहे. बापू 7 वर्षानंतर ते घरी आले. तो मला असं झालंय ना, मी कधी पेरणी करते आणि कधी खाऊ घालते. कर कर लवकर कर. बापू सगळ्या आठवणी अशा मनात घर करून राहिल्या. तो वेळ आली ना की डोकावून पाहतो आणि मग असं वाटतं की आत्ताही आपण सगळेजण एकत्र आहोत. कदम अमोल नाराज होईल मी गेलो तर. अरे रात्रभर होतच की तू इथं. ती पोरगी काल दिवस रात्र तुझ्यासाठी उपवास धरून बसली. तू अजून इथं थांबलास ना तर होत्याचं नव्हतं होईल. आणि अर्जा, तू आणि आप्पी आता बरोबर नाही. त्यामुळे जा आणि आर्याची माफी माग पहिली. आप्या, तुझ्या जीव अर्जुनसाठी आज पण तुटतोय बघ. हा म्हणजे आता सगळेच आहेत ना घरात. तुमच्या दोघात तेवढं घटस्फोटाचं यायला नको होतं. बाकी हे बघा, नियतीच्या मनात जे आहे तेच होईल. आता माझ्या हातात जे आहे ना ते मी करत राहणार. बरं चला तयारीला लागा, आपण गप्पा मारत बसलोय. हा? पेरणी जरा जास्तच गोड होणार आहे बरं का आज. बापू ठीक आहे, जातो मी. बरं ऐका की, मी आता आतमध्ये नाही. मी आता आलो ना तर अमोल मला सोडणार. हां, मी परत जातो इकडून. तुम्ही आज जाऊन त्याला सांगा की बाबाला काहीतरी काम लागलं म्हणून. हां, पोलीस स्टेशनचं पोलीस स्टेशनचं लागलं. येऊ का? चला. मग अरे फिरणी बनवण्याच्या बाबतीत तुझ्या माचा हात कुणीच धरणार नाही बघ. तू फक्त आता तुझ्या आजोबांना आणि बाबांना हाक मार जा. हो बापू. आजोबा. हॅलो, चला 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 चला. बस 1 2 3. आजोबा, बाबा कुठे आहेत? अरे तुझ्या बाबाला ना जरा स्टेशनात काम लागले थोडं, म्हणून गेला ते. बाबाने मला प्रॉमिस केलं होतं की ते कुठेही नाही जाणार मला सोडून. हा, पण अरे त्याला खरंच महत्वाचं काम लागलं ना, ते येईल ना थोड्या वेळात. अमोल, बाळा असे प्रश्न विचारतात का? मोठ्यांचं ऐकायचं. आप्या, अगं विनायकरावांना फिरणी दे की. हो. मला कधी देणार? हो देते. हे घ्या. सावकाश हा, गरम आहे. सावकाश. हळू वर पकड. सावकाश. आजोबा, कशी आहे फिरणी? अप्पे, अगं दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी तुझ्या हातच्या फिरणीची चव नाही जाणार बघ. लई वर्षांनी फिरणी खाल्ली तुझ्या हातची, एकदम बरं वाटलं बघ. विनायकराव, अजून थोडी घ्या की. आपल्या देखच. हो बाबा, देऊ अजून? हा, नाही नको. अगं मला जास्त खायचं नाही ना गोड, आणि उगाच आर्याला कळलं तर ते चिडल. बाबा अहो असं काही नाहीये. तुम्ही उगाच वाईट नका वाटून घेऊ. तुमचं नातं समजू शकते अहो मी. हा, पर चांगली झाली या फिरणी. आजोबा,
तुम्ही बादच्या हातचं जेवण आवडतं, मग तुम्ही इथेच का नाही जेवायला? अमोल, अरे बाळा, आजोबा रोज इकडे कसे येणार? रोज जाऊ द्यात. आज आपण एकत्र जेवण करूया का? आजोबा, तुम्ही रुपाली काकी, स्वप्नील काका आणि बाबा सगळ्यांना इकडे बोलून घे जेवायला. वाह, बेस्टच आयडिया आहे की ही. बाबा खरंच या की सगळे, त्यानिमित्ताने एकत्र जेवता येईल आपल्याला. हा, मी बोलतो त्यांच्याशी आणि सांगतो. सांगू नका, घेऊनच या की. सुरू पण केलं वय तुम्ही? काय राव विनू बाबा, मला सोडून फिरणे खाताय वय? तिथे तू तरी हाक मारायची मला. मामा, तू आला नसता ना तर तुझ्या वाटणीची पण मीच खाल्ली असती. हे, मस्त आहे की ग घर. जागा बी आहेस, पैसे. हो, जागा आईच पैसे बाबा, पण ही एवढी जागा सुद्धा आम्हाला पुरत नाही. अगं लहान लेकरू आहे ती काय खाऊन पिऊन एक जागे बसणार आहे का? हप्पे, अगं आपला अमोल आसगाव मध्ये जरी असता ना तरी त्याचं वय बघता आसगाव बी लहान पडलं असतं त्याला खेळायला. खरं आहे बाबा. हप्पे, अगं आसगाव मधनं बाहेर पडून एवढी प्रगती करणं हे तूच जाणव बघ, दुसऱ्या कोणाचं काम नाही. बाबा मी हे एकटीने थोडीच केलंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो बाबा, म्हणजे मी कलेक्टर झाले तर हे सगळं मी एकटीने नाही केलंय ना. म्हणजे मी अभ्यास एकटीने केलाय, पण बाकी तुम्ही सगळेजण होतात सोबत म्हणून इथवर येऊन पोहोचले ना. अगं ह्यो तुझ्या मनाचा मोठेपणा आहे अप्पे. नाही बाबा, माझ्या मनामध्ये आत्मविश्वास जागवणारा अर्जुन होता. मी खचले तर बापू होते, मला आधार द्यायला तुम्ही होतात. त्यामुळे आज मी जे काही करते त्यात तुमचं सगळ्यांचं महत्वाचं वाटतं. अगं पण तूच कष्ट केलेस ना पोरी. बाबा, कष्टाचं यश मिळतं, आपुलकी माणसांमुळे मिळते ना. माणसांशिवाय आपुलकी नाही बाबा, आणि माझ्याकडे तेच नाही. एवढं मोठं घर आहे पण माणसं कुठे आहेत? जाऊबाई, काल मी जाताना थोडं चिडून गेली त्याबद्दल खरंच सॉरी. पण मी तरी काय करू ना, अर्जुनच्या अशा वागण्याचा ना मला खूप कंटाळा आलाय. अहो अगं कळतंय ग आर्या मला. अर्जुनच्या मागील आयुष्याबद्दल ना मला खरंच काही फरक पडत नाही, पण निदान त्याने यापुढे तरी मला थोडासा वेळ द्यावा एवढी किमान अपेक्षा आहे माझी. मग यात मी कुठे चुकतेय का? अगं मी मामंजींची बोलली आहे, ते भाऊजींची बोलणार आहेत. आत्ता ते अमोलला भेटायला गेलेत ना तिकडं, मग बोलून घेतील भाऊजींची. मी निघते, मला स्टेशनला थोडं काम आहे. अरे थांब, ऐक माझं जरा. जाऊबाई, याला विचारा हा कोणत्या हक्काने मला थांबायला सांगतो, आणि काय म्हणून मी याचं ऐकायचं? अगं काय बोलतेस तू? अर्जुन, काय चुकीचं बोलतेय मी? काल रात्रभर मी जेवली नाही, याचा पत्ता तरी आहे का तुला? अरे आहे बघ, हे सगळं मी काय मुद्दाम नाही केलं. सॉरी, माझ्यामुळे तुला काल जास्तच त्रास झाला. अर्जुन, किती वेळा सॉरी बोलणार आहेस तू? मी यापुढे अप्पीला भेटणार नाही, तिच्या घरी पाऊल टाकणार नाही, हे तूच सांगितलं होतंस ना मला. आणि तुझ्या या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला होता की नाही? पण तू प्रत्येक वेळी ना दिलेलं वचन मोडतोयस. अर्जुन, आता तर तुझ्यावर विश्वासच राहिला नाहीये माझा. यार, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण भाऊजी, अहो तुम्ही आर्याचा उपवास सोडवायला तरी यायला पाहिजे होतं. वहिनी, अहो अमोलची तब्येत बिघडली होती, त्याला सोडून कसं यायचं होतं मी, आणि त्यासाठी मी आर्याची माफी पण मागितली. अर्जुन, मला आता या गोष्टीवर काहीच चर्चा करायची नाही. तू अमोलचं निमित्त पुढे करून अपर्णाला भेटणं बंद करणार आहेस की नाही? अरे काय बोलतेस तू? मी अप्पीला भेटायला कशाला जाऊ? मी तिकडे फक्त अमोलसाठी जातो. अर्जुन, तसं असेल ना तर तू अमोलला आपल्याकडे घेऊन ये, आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ. आणि मी तुला वचन देते, आई म्हणून प्रेम देण्यात मी त्याला कुठेच कमी पडणार नाही. पण तू त्या अपर्णाच्या घरी जाणार ना, प्लीज बंद कर. आर्या, हे बघ, अमोलला काल चक्कर आली होती आणि डॉक्टरने सांगितले त्याला स्ट्रेस देऊ नका.
पण अशा केसमध्ये तू काय सांगतेस मला, त्याला त्याच्या आईपासून लांब राहील कसं शक्य आहे? अर्जुन, म्हणजे अमोलच्या आडून तुला त्या अपर्णाला भेटायचंय ना, हे स्पष्ट आहे. या अगं, तुला कळत कसं नाही मी तुला काय सांगतोय ते? अर्जुन, मला काही कळूनही घ्यायचं नाहीये. मला फक्त एवढंच कळतं, तू त्या अपर्णाच्या घरी जायचं नाही. आणि तुला जर अमोलची एवढीच काळजी असेल ना, त्याला घेऊन ये आपल्याकडे. आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ. ठीक आहे. आणि अमोल इकडे यायला तयार नसेल तर मला त्याला भेटायला जावंच लागेल का नाही? हे तरी पटते का तुला? तुला जर तिथे जावं लागत असेल ना, आणि तुझ्या आणि अपर्णाच्या अशाच गाठीभेटी होत असतील ना, तर आपण पुढे न गेलेलं बरं अर्जुन. आपण इथेच थांबूया अर्जुन.